मोरेश्वर सर गुड इव्हनिंग. रात्रीचे 10 वाजलेत. स्वाती पाटील मॅडम गुड इव्हनिंग. महेश माने सर गुड इव्हनिंग. सुबोध सर गुड इव्हनिंग. पहिल्यांदा माझा आवाज व्यवस्थित आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतोय का त्याची एक वेळा कल्पना द्या, म्हणजे आपण पुढच्या गोष्टींना सुरुवात करू शकतो. मोरेश्वर सर गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बघत असताना मित्रांनो, आजचा सेशन आपण डिझाईन केलेला आहे तो म्हणजे व्होकॅबसाठी. वेगवेगळ्या पद्धतीच्या इडम्स, फ्रेजेस किंवा वन वर्ड सबस्टिट्यूटमधील शब्द कशा पद्धतीने विचारले जातात त्या संदर्भातली सगळी चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. आणि तुम्हालाही कळून येणार आहे की तुमचा कम्फर्ट झोन कसा आहे. की या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला देता येत असतील तर मित्रांनो तुमचा कम्फर्ट झोन चांगला आहे असं म्हणता येईल. यस स्वाती दास मॅड गुड इव्हनिंग. मित्रांनो अशाच पद्धतीची ही सगळी चर्चा आज आपण चालू करणार आहोत. आवाज तर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय. यस, प्रश्नांकडे मित्रांनो आपण वळू. पहिला प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी हे मी सांगायला सहसा विसरत नाही की आपली ऑनलाईन बॅच आहे, त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता, ज्याची किंमत फक्त 899 रुपये आहे, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्नचे असणारे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. राज मानवते सर गुड इव्हनिंग. ही आहे बॅच मित्रांनो जी 899 रुपयाला. या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. PYQ सोबत आहे, याच्यामध्ये सर्वच घेतलेलं आहे. पॅराजंबल पासून अगदी क्लोज टेस्ट पासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या बॅचमध्ये. अशीच एक बॅच आता आगामी येणाऱ्या परीक्षेकरता मित्रांनो MPSCची तयारी करत असाल तर ग्रुप C साठी मित्रांनो ही बॅच तुम्ही बघू शकता 899 रुपयाला. परत एकदा तशाच पद्धतीची बॅच PYQ सोबत आहे हे तुम्हाला सांगायला मी विसरणार नाही. व्होकॅब मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आजच्यासाठीचा मित्रांनो हा आहे तुमच्यासोबत पहिला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. व्होकॅबच्या संदर्भात मित्रांनो आपण सगळी चर्चा करायला लागलोय. प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही वाचायचं आहे पहिल्यांदा आणि या 4 पर्यायामधला योग्य पर्याय कोणता ते तुम्ही मला सांगायचं आहे. टू फाईट टू द बिटर एंड याचा अर्थ काय होऊ शकतो. टू फाईट विथ अ पोझिशन टिप्ड ॲरोज, टू फाईट टू द लास्ट पॉईंट ऑफ एनिमी पोझिशन, टू डाय फायटिंग, टू कॅरी ऑन अ कंटेस्ट रिगार्डलेस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. मित्रांनो काय उत्तर द्याल. प्रश्न तुमच्यासोबत आहे. यू जस्ट ट्राय फॉर दिस क्वेश्चन. कम ऑन. क्या बात. ओके, महेश सर इज सेइंग डी ऑप्शन, सुबोध सर C ऑप्शन, टू डाय फायटिंग. वाव. मित्रांनो काय प्रश्नाचं उत्तर असावं. मित्रांनो अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस ह्या विचारल्या जातात. इथं आपली चूक होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टी जर तुम्ही ऐकून ठेवल्यात तर मित्रांनो परीक्षेला उत्तर काढण्यासाठी फार वेळ लागणार नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. टू फाईट टू द बिटर एंड याचा अर्थ मित्रांनो काय होतो बघा. टू फाईट ओके लढणे असा त्याचा अर्थ होतो, पण तिथं युद्ध नाही आहे. कोणत्याही गोष्टीसाठी माणूस मित्रांनो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो, त्याच्या परिणामांचा विचार न करता. परिणामांचा विचार न करता माणूस ज्यावेळा शेवटपर्यंत विचार करत राहतो त्यावेळेला त्या ठिकाणी फ्रेज वापरली जाते. टू फाईट टू द बिटर एंड. म्हणजे ही बाजू जर तुमच्या लक्षात आली तर मग मित्रांनो उत्तर अगदी सहज काढता येणं शक्य आहे. उत्तर येणार आहे मित्रांनो डी. टू कॅरी ऑन अ कॉन्टेस्ट रिगार्डलेस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस याचा अर्थ आहे मित्रांनो परिणाम. परिणामांचा विचार न करता शेवटपर्यंत लढत राहणं. युद्धभूमीवर नव्हे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस ज्यावेळा असा शेवटपर्यंत परिणामांचा विचार न करता लढत राहतो त्यावेळेला मित्रांनो म्हटलं जातं टू फाईट टू द बिटर एंड. SSC CGL 2021 करता मित्रांनो अशा पद्धतीच्या फ्रेजेसचा अर्थ काढत असताना एक वेळेला तरी मित्रांनो अशा इडम्स आणि फ्रेजेस ह्या तुम्ही ऐकलेल्या असल्या पाहिजेत. आणि ऐकल्या की मात्र तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर असे एखादी इडम्स आणि फ्रेज दिसली आणि शब्दांची रचना जरी थोडीशी बदलून तुम्हाला दिली गेली तरी सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. मित्रांनो अशाच पद्धतीची पुढची इडम बऱ्याच लोकांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके, मिलिंद सर थोडीशी काळजी घ्या. भागवत सर सेइंग बी ऑप्शन. महेश सरांनी मात्र उत्तर बरोबर दिले डी ऑप्शन. लक्षात घ्या एक वही आणि पेन घेऊन बसा. हे मी सतत सांगत असतोय मित्रांनो, कारण अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस ह्या ऐकून तुमच्या लक्षात
राहणार आहेत. पुढचे मित्रांनो इडम तुमच्यासाठी काय असू शकते बघा. याचं उत्तर मित्रांनो काय देणार आहात. टू गिव्ह अ फॉल्स कलरिंग, CDS 2018. टू मिसरिप्रेझेंट, टू सबमिट द फॉल्स रिपोर्ट, टू बी डिसऑनेस्ट, टू कॉन्सिल द फॅक्ट्स. मित्रांनो काय उत्तर द्याल या इडमचा तुम्ही अर्थ मला काय सांगाल. टू गिव्ह अ फॉल्स कलरिंग. यस, काय उत्तर असावं याचं. कमाल. महेश सर आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, काळजीच करू नका. यस, शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत महेश सर. डोंट वरी, कीप इट अप. शिवलिंग सर नमस्कार. To give a false coloring. Wow. Bhagwat sir is saying D option. Swati Patil madam A option. Jairam sir to conceal the fact. Yes, Shivling Mule sir D option. D ऑप्शन. मित्रांनो अशाच पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस विचारल्या जातात. थोडासा विचार केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं काढता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे. मोरेश्वर सर इज सेइंग डी ऑप्शन. मित्रांनो डी सोबत जर तुम्ही जात असाल तर मित्रांनो अगदी बरोबर उत्तर चुकीचं आहे, लक्षात घ्या. ओके. टू बी डिसऑनेस्ट बऱ्याच लोकांनी सी ऑप्शन तर कोणी दिलेलं नाही, या ठिकाणी सी ऑप्शन येणार नाही. टू सबमिट द फॉल्स रिपोर्ट येणार नाही. मित्रांनो उत्तर आहे मिसरिप्रेझेंट. एखाद्या गोष्टीला चुकीचा कलर देऊन एखादी गोष्ट सांगणे, म्हणजे ती गोष्ट जशी आहे तशी न सांगता वेगळ्याच पद्धतीनं सांगणे, कलरफुल पद्धतीनं सांगणे, म्हणजे एखादी गोष्ट मिसरिप्रेझेंट करणे असा त्याचा अर्थ होतो. चुकीच्या पद्धतीनं ती रिप्रेझेंट करणे अशा अर्थ त्याचा होतो. टू गिव्ह अ फॉल्स कलरिंग, चुकीचा कलर देणे. तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा. एखाद्या गोष्टीला कलर मारून ज्यावेळा एखादी गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवली जाते त्यावेळेला ती गोष्ट वेगळ्याच पद्धतीनं दुसऱ्यासमोर मांडली जाते किंवा चुकीच्या पद्धतीनं दुसऱ्यासोबत मांडली जाते असा त्याचा अर्थ होईल. टू मिसरिप्रेझेंट हे त्याचं उत्तर होईल. मित्रांनो उत्तर चुकलं तरी चालेल, तर मित्रांनो अशा पद्धतीनं अर्थ काढण्याची कला तुमच्याकडे आली पाहिजे. इथं म्हटलेलं आहे फॉल्स. फॉल्स म्हणजे चुकीचा कलर, म्हणजे एखादी गोष्ट रंगवून सांगणे, थोडक्यात म्हणजे कलर देऊन सांगणे, चुकीचा कलर देऊन सांगणे, म्हणजेच ती गोष्ट जशी आहे तशी न सांगता ती मिसरिप्रेझेंट करणे, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करणे असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो या ठिकाणी ए हा ऑप्शन बरोबर. बऱ्याच लोकांचं उत्तर मित्रांनो चुकलेलं आहे. रंगनाथ सर ही सेंग ए, भागवत सर ये. उत्तरं चुकली तरी चालतील मित्रांनो, पण विचार करायला शिका. अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस ज्या वेळा विचारले जातात त्यावेळा थोडासा जरी विचार केला तरी उत्तरं तुम्हाला काढता येतील. कॉन्सिल याचा अर्थ आहे मित्रांनो लपवणे, हे त्याचा अर्थ होईल, पण कॉन्सिल इथं येणार नाही. कॉन्सिल द फॅक्ट्स होणार नाही. हळूहळू का असेना मित्रांनो या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यायला चालू होतील. यस, टू शो द व्हाईट फिदर कॉमन आहे मित्रांनो, बऱ्याच परीक्षांना ही इडम विचारले गेले. टू शो द व्हाईट फिदर, टू शो साइन्स ऑफ कॉवर्डिस, टू सीक पीस, टू शो ॲरोगंट, टू बिकम पोलाइट. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं. 30 सेकंदाचा वेळ तुमच्या सोबत. कमाल. यस, अगदी बरोबर. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर बाकी अगदी बरोबर दिलेलं. व्हाईट फिदर, फिदर म्हणजे पीस, व्हाईट म्हणजे पांढरं, पांढरं पीस दाखवणे याचा अर्थ
सरळ सरळ आहे मित्रांनो, भित्रेपणा म्हणजे पळून जाणे अशा अर्थाने येत राहील. यस क्रांती मॅडम, 4 येतं. टू बिकम पोलाईट नाही होणार. टू साइन ऑफ कावर्डिस, कावर्डिस याचा अर्थ आहे मित्रांनो भित्रेपणा दाखवणे, आणि उत्तर मित्रांनो ए येणार आहे. बऱ्याच लोकांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. रंगनाथ सर सिंग, बी ऑप्शन येणार नाही. सी पीस येणार नाही. टू शो द व्हाईट फिदर याचा अर्थ शरण जाणे, भीती वाटणे, घाबरणे. कॉवर्डिस हे उत्तर आहे. टू शो साइन ऑफ कॉवर्डिस. मित्रांनो अशा पद्धतीच्या इडम्स, आणि बघा बऱ्याचशा लोकांना वाटतं पीस, बऱ्याचशा लोकांना वाटतं पोलाईट असणे. उत्तरे मित्रांनो ही चुकतात, कारण समांतर अर्थ दिलेले आहेत. टू शो साइन्स ऑफ कॉवर्डिस म्हणजे भित्रेपणाचं साईन दाखवणे, घाबरून जाणे अशा अर्थाने ते वापरलेलं आहे. बंडू सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ दिस वन, नो डाऊट. SBI PO 2022 वेगवेगळ्या परीक्षांना आलेल्या मित्रांनो इडम्स आणि फ्रेजेस गोळा केलेल्या आहेत, त्या सतत रिपीट होताना दिसतात. कॉवर्डिस याचा अर्थ आहे मित्रांनो भित्रा माणूस, तो शब्द वापरला जातो. बघा पुढची इडम किंवा फ्रेज वन वर्ड सबस्टिट्यूट खाली. यस, वन वर्ड सबस्टिट्यूट मित्रांनो विचारले SBI PO 2021 करता. टाइम आफ्टर ट्विलाइट अँड बिफोर नाईट, इव्हिनिंग, डस्क, डॉन और इक्लिप्स. मित्रांनो काय उत्तर द्याल? वन वर्ड सबस्टिट्यूटला विचारलेला आहे. उत्तर अपेक्षित काय असावं? पोलाइट म्हणजे नरम. प्रवीण सर नमस्ते. येस, टाइम आफ्टर ट्विलाइट अँड बिफोर नाईट. क्या बात. जयराम सर इज सेइंग डस्क. यस, बी ऑप्शन. यस क्रांती मॅडम. शिवलिंग मुळे सर इज सेइंग ए ऑप्शन. मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. स्वाती पाटील मॅडम बी ऑप्शन, पण नाही सर बी ऑप्शन डस्क इज देअर. मित्रांनो असे शब्द येणं अपेक्षित आहे तुम्हाला. डॉन या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो पहाट, ओके, आणि डस्क या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो तिन्ही सांज. नाईट आणि ट्विलाइट याचा अर्थ आहे मित्रांनो सूर्य बुडाल्यानंतर आणि रात्र होते त्याच्या मधला जो कालावधी असतो त्याला आपण मराठीत म्हणतो बघा तिन्ही सांजा. तर तिन्ही सांजासाठी शब्द आहे मित्रांनो डस्क, म्हणजे उत्तर मित्रांनो यायला पाहिजे डस्क. डॉन टू डस्क अशी सुद्धा फ्रेज वापरली जाते. डॉन म्हणजे पहाट आणि डस्क म्हणजे तिन्ही सांजा, संध्याकाळ झाल्यानंतरचा थोडासा पुढचा कालावधी जो असतो. म्हणजे तिन्ही सांजा म्हणजे थोडासा अंधार पडायला लागलेला असतो, त्यावेळेला म्हटलं जातं मित्रांनो डस्क, आणि डस्क हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. उत्तर अगदी अगदी बरोबर आहे. डॉन म्हणजे पहाट. क्या बात. मित्रांनो अशाच पद्धतीचे शब्द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ होऊ शकते. 4च्या नंतर तुम्ही कधीही इव्हिनिंग म्हणू शकता, पण डस्क मात्र म्हणता येत नाही मित्रांनो. हा कालावधीमधला फरक आपल्याला लक्षात येणं अपेक्षित आहे. डस्क या शब्दाचा अर्थ आहे तिन्ही सांजा, सूर्य बुडाल्यानंतरचा संधी काळ जो असतो त्या संधी काळाला मित्रांनो हा शब्द वापरला जातो डस्क. आणि याच्यातून वेगळी फ्रेज तयार होते. माय फादर इज वर्किंग फ्रॉम डॉन टू डस्क, म्हणजे पहाटेपासून तिन्ही सांजापर्यंत माझे वडील काम करतात. इक्लिप्स याचा अर्थ मित्रांनो माहिती असावा तुम्हाला. ग्रहण जे असतं त्या ग्रहणाला म्हटलं जातं मित्रांनो इक्लिप्स. शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, सगळे शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत. यस, वन वर्ड खालचा हा प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी सोपा गेलेला असावा. यस, व्हेरी सिंपल क्वेश्चन. कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईव्स. कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईव्स, ओके, पॉलिएंड्री, पॉलिगॅमी, मॅट्रिमोनी आर सेलिबसी. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? वन वर्ड खाली हा प्रश्न आहे. बघू या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देता. कमान. इक्लिप्स ग्रहण, वेगवेगळे शब्द मित्रांनो टिपून घ्या, कारण हेच शब्द मित्रांनो कुठं ना कुठेतरी परीक्षेला तुम्हाला येताना दिसतील. कमान. लुनार इक्लिप्स आणि सोलार इक्लिप्स असा शब्द वापरला जातो. कमान. सांगायची गरज नाही मित्रांनो, खूप सोपा प्रश्न होता.
ओके, धनश्री मॅडम इज सेइंग ए ऑप्शन. धनश्री मॅडम थोडीशी काळजी घ्या, कारण पॉलीअँड्रीचा अर्थ आहे मित्रांनो अनेक पुरुषांशी लग्न ज्यावेळा होतं त्यावेळा त्याला पॉलीअँड्री असं म्हणतात. पॉलीगॅमी याचा अर्थ आहे मित्रांनो अनेक स्त्रियांशी ज्यावेळा लग्न होतं त्यावेळा पॉलीगॅमी म्हणतात. कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईफ्स, अनेक पत्नी असण्याची प्रथा जी आहे, बहुपत्नीत्व ज्याला म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं मित्रांनो पॉलीगॅमी म्हटलं जातं. मॅट्रिमोनी हा तर शब्द तुम्हाला गेला असावा. सेलिबसी याचा अर्थ आहे मित्रांनो ब्रह्मचर्य. हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. सेलिबसी हा शब्द कायम लक्षात ठेवा. ब्रह्मचर्यासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो. सेलवरून हा शब्द आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सेलिबसी याचा अर्थ आहे मित्रांनो ब्रह्मचर्य. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द किमान सतत कानावर पडत जाणं, कारण दिवसभरात तर आपण असे शब्द कधी ऐकत नाही, पण या 10च्या लेक्चरमध्ये का असेना असे इंग्रजीचे नवीन नवीन शब्द आणि बऱ्याच वेळा माहिती असणाऱ्या शब्दांची सुद्धा पुन्हा पुन्हा उजळणी झाल्यामुळं ते शब्द पुन्हा एक वेळेला तुम्हाला आठवल्यासारखे वाटतील, म्हणून या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण चर्चा करालोय. सेलिबसी हा शब्द मित्रांनो कॉमन आहे, लक्षात ठेवा. टू लिव्ह नो ॲव्हेन्यू एक्सप्लोर्ड, मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं बघूया. टू कॉल इन क्वेश्चन, टू रोम अबाउट, टू ट्राय एव्हरी सोर्स, टू डिपेंड ऑन. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो. स्टेनोग्राफर 2019 करताचा प्रश्न तुमच्यासोबत. Yes, to roam about. क्या बात. साहेबराव पवार पानेवारी सिंग बी ऑप्शन. रंगनाथ सरी सिंग सी ऑप्शन. भागवत सर सी ऑप्शन. सुबोध सर सी ऑप्शन. टू डिपेंड ऑन, टू ट्राय एव्हरी सोर्स, टू रोम अबाउट, टू कॉल इन क्वेश्चन. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं टू लिव्ह नो ॲव्हेन्यू. ओके, कोणताही प्रयत्न ट्राय न करायचा सोडणे यासाठी एक दुसरीही इडम आपल्याकडे आहे, ती म्हणजे टू लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. अशा पद्धतीचे फ्रेज त्यालाच बरोबरी समांतर शब्द इडम आहे. टू लिव्ह नो ॲव्हेन्यू एक्सप्लोर्ड म्हणजे कोणताही प्रयत्न न करायचं, न सोडणे अशा अर्थानं. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो प्रत्येक प्रयत्न करणे याचा अर्थ टू ट्राय एव्हरी सोर्स. याचं उत्तर मित्रांनो हे येणार आहे. डिपेंड अपॉन येणार नाही, रोम येणार नाही. कॉल इन क्वेश्चन ही फ्रेज मित्रांनो लक्षात ठेवा. कॉल इन क्वेश्चन याचा अर्थ मित्रांनो आहे टू डाऊट. ही बाब कायम लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीवर शंका घेणे अशा अर्थाने कॉल इन क्वेश्चन वापरलं जातं. डोंट कॉल मी इन क्वेश्चन, माझ्यावर शंका घेऊ नको. कॉल इन क्वेश्चन याचा अर्थ आहे मित्रांनो टू डाऊट. ही इडम मित्रांनो परीक्षेला विचारलेली आहे, जी गोष्ट आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, टू लिव्ह स्टोन अनटर्न, टू लिव्ह नो स्टोन अनटर्न असं असायला पाहिजे मित्रांनो. कॉल इन क्वेश्चन याचा अर्थ आहे मित्रांनो टू टेक डाऊट. ओके, टू ट्राय एव्हरी सोर्स सी हा ऑप्शन अगदी बरोबर. प्रत्येक प्रयत्न करणे, प्रत्येक अल्टरनेटिव्ह वापरून पाहणे अशा अर्थाने मित्रांनो ही इडम वापरली जाते. टू लिव्ह नो ॲव्हेन्यू एक्सप्लोर्ड, नो ॲव्हेन्यू अनएक्सप्लोर्ड. ओके, पुढच्या फ्रेजकडे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय दिसतं बघा. स्पाइक अँड स्पॅम. MPSC कडे सुद्धा मित्रांनो ही इडम विचारले, इथं SSC करता विचारले. नीट अँड क्लीन, आउटस्पोकन, ओके, रेडीमेड थिंग आर केअरलेस. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? Come on. यस, बघू बरं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय जमतं. स्पाइक अँड स्पॅन. बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही इडम विचारले. माहिती नसेल तर टिपून घ्या, लिहून घ्या. पेन डाऊन प्लीज. नीट अँड क्लीन, आउटस्पोकन. ए ऑप्शन. क्या बात. भारती मैडम ए ऑप्शन. धनश्री मैडम ए ऑप्शन. क्या बात, बिल्कुल सही.
स्वाती मॅडम ए ऑप्शन. मित्रांनो अशाच पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस विचारल्या जातील. स्पाइक अँड स्पॅन, नीट अँड क्लीन. एखादं घर असतं बघा नीट अँड क्लीन, त्यावेळेला ही इडम वापरली जाऊ शकते. स्पाइक अँड स्पॅन. आउटस्पोकन याचा अर्थ आहे मित्रांनो जो मनातलं आहे ते खरं खरं बोलणारा, म्हणजे बोलणारा जो माणूस असतो आउटस्पोकन त्याला म्हटलं जातं. रेडी. गॅरुलस म्हणजे वटवट करणाऱ्या माणसाला मित्रांनो गॅरुलस म्हटलं जातं. शब्द लक्षात ठेवा. एखादा माणूस आउटस्पोकन असतो, एखादा माणूस गॅरुलस असतो. या गोष्टी आपल्याला हे दोन शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. नीट अँड क्लीन, स्पाइक अँड स्पॅन. बऱ्याच लोकांनी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं. अश्विनी मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. धनश्री मॅडम congratulations. Praveen sir, you are again congratulated for this question, for this answer that you gave. Go for the next one. पुढचा शब्द तुमच्यासाठी इडम काय असू शकते बघा. वन वर्डला विचारले मित्रांनो. वन हू कंप्लीट डिक्शनरी. कंपाईल पाहिजे होतं मित्रांनो. वन हू कंप्लाइड द डिक्शनरी. डिक्शनरी तयार करणाऱ्या माणसाला तुम्ही काय म्हणणार? कॅलिग्राफर, एडिटर, लेक्झिकोग्राफर का कंपायलर? यस मित्रांनो काय उत्तर द्याल? एक्स्ट्रोवर्ट. क्या बात. एक्स्ट्रोवर्ट, आउटस्पोकन, बोलका माणूस. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट. डिक्शनरी कंपाईल करणाऱ्या माणसासाठी काय शब्द असावा? यस. साहेबराव पानेवारी सिंग सी ऑप्शन. व्हेरी गुड. यस. जयराम सर टेक केयर. ओके. रामजी सर इज सिंग लेक्झिकोग्राफर. क्या बात. मित्रांनो बऱ्यापैकी लोकांना हा शब्द माहित आहे. लेक्झी नावाचा एक पेन आहे बघा, तोही पेनाचं नाव याच्यातूनच घेतलेलं आहे. जो व्यक्ती डिक्शनरी कंपाईल करतो त्याला लेक्झिकोग्राफर म्हणतात. SBI क्लर्क 2021 करता मित्रांनो. अशाच पद्धतीचे, कारण 15च मार्काला मित्रांनो इंग्रजी आहे, त्यामुळे कॉमन शब्द विचारले जातील. फक्त चेक केले जाईल तुमचं इंग्रजी कसं आहे. पॅराजंबलचा एखादा दुसरा प्रश्न असेल, एखादा पॅसेज असेल, स्पॉट अँड एररचा एखादा दुसरा प्रश्न असेल, इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट आणि मग सिनोनिम्स, अँटोनिम्स. अशा पद्धतीने 15 मार्क तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि अशाच पद्धतीचे शब्द मित्रांनो विचारले जातील खूप सोप्या पद्धतीनं. कॅलिग्राफर सुंदर अक्षराक्षर काढणारा, बरोबर आहे. कॅलिग्राफर, कॅलिग्राफी हा जो शब्द येतो त्याच्यातून हा शब्द आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा व्होकॅबची तयारी करायची असेल तर मित्रांनो आपल्याकडे एक बॅच आहे. 499 रुपयांना मित्रांनो ही बॅच तुम्हाला मिळू शकते, ज्याच्यामध्ये पॅराजंबल पासून होमोनिम्स पासून सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. पुढच्या संदर्भात या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला काही देता येते का बघा. दॅट विच कॅनॉट बी डन विदाउट. इरिव्होकेबल, इनप्रॅक्टिकेबल, इंडिस्पेन्सेबल आर द इम्पॉसिबल. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? काही सुचतंय का बघा. दॅट विच कॅनॉट बी डन विदाउट. यस. वाह क्या बात. इरिव्होकेबल. इथं मात्र तुमचं कसब आहे. इम्प्रॅक्टिकेबल. क्या बात. बी. मिलिंद सर ए ऑप्शन. इथं तुमचं कसब आहे. कमान. बघूया काही कळालंय का. दॅट विच कॅनॉट बी डन विदाउट. साहेबराव सर इज सेइंग बी ऑप्शन. यस. क्या बात. पनय सर इज सेइंग सी ऑप्शन. स्वाती पाटील मॅडम डी ऑप्शन. सुबोध सर सी ऑप्शन. यस. वाक्यामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीनं मांडणी केलेली असते त्या मांडणीचा अर्थ आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे जर तुम्हाला कळालं, ह्यांना काय म्हणायचं आहे ते जर कळालं तर यातलं उत्तर तुम्हाला कळू शकतं. दॅट विच कॅनॉट बी डन विदाउट याचा अर्थ असा होतो मित्रांनो की दॅट विच कॅनॉट बी डन विदाउट, अशी एखादी गोष्ट की ज्याच्याशिवाय ती कंप्लीटच करता येत नाही, ती गोष्ट अनिवार्य असते.
तुमच्या काही लक्षात आलं का मी काय बोलायला लागलोय? दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट, ज्याच्याशिवाय ती गोष्ट पूर्णच होत नाही किंवा ज्याच्याशिवाय ती गोष्ट करताच येत नाही, अशी एखादी गोष्ट असते, त्या गोष्टीला आपण म्हणतो अनिवार्य गोष्ट. ती असायलाच पाहिजे तर ते होऊ शकेल. याचा अर्थ व्यवस्थित पहिल्यांदा कळायला पाहिजे. दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट, म्हणजे ज्याच्याशिवाय एखादी गोष्ट होतच नाही त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार आहात? अनिवार्य. म्हणजे ती गोष्ट असावीच लागते. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास हा करावाच लागेल, ही अनिवार्य गोष्ट आहे. त्यासाठी विदाऊट इंग्रजी तुमचा रिझल्ट येणार नाही, त्याला मी अनिवार्य. मग अनिवार्यसाठी तुम्हाला यातला शब्द शोधावा लागेल. इररिवोकेबल, जे कधीही रिव्हर्स घेता येत नाही. यस, त्याला म्हटलं जातं इररिवोकेबल. तुम्ही ते कधीही रिव्हर्स, दिलेला शब्द किंवा मुखातून बाहेर पडलेला शब्द हा इररिवोकेबल असतो, तो पुन्हा पाठीमागे घेता येत नाही. इररिवोकेबल म्हणतात त्याला. ओके. इम्प्रॅक्टिकेबल, जे प्रॅक्टिकलमध्ये नसतं ते. इनडिस्पेन्सेबल, याचा अर्थ आहे मित्रांनो अनिवार्य. आणि म्हणून उत्तर मित्रांनो सी येणार आहे. कुणीही उत्तर मित्रांनो सी दिलेलं नाही, कारण या रचनेचाच अर्थ काही लोकांना कळाला नसावा. दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट, ज्याच्याशिवाय ती गोष्ट होऊच शकत नाही, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात अनिवार्य. ते असावंच लागतं. मी बोलतेलं तरी कळलं तरी पुष्कळ झालं. आणि त्याला शब्द आहे मित्रांनो डिस्पेन्सेबल, टाकाऊ. आणि जे टाकाऊ नसतं ते अनिवार्य असतं, इनडिस्पेन्सेबल. त्याला म्हटलं जातं मित्रांनो सी हा ऑप्शन अगदी बरोबर. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. ही आहे अशक्य कसं होईल? अशक्य कसं होईल? ओके, अशक्य होणार नाही. अनिवार्य जी गोष्ट असते ती गोष्ट असते दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट, तिच्याशिवाय ते होऊच शकत नाही. इनडिस्पेन्सेबल हे त्याचं उत्तर होईल मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्नाची उत्तरं काढत असताना त्यांना वरती काय म्हटलेलं आहे त्याचा अर्थ सुद्धा कळावा लागतो, तर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला पाठीमागे दिलेल्या कळू शकतो. अशाच क्वाईट टफ, यस क्वाईट टफ होता, कारण मुळातच याचाच अर्थ काही लोकांना कळाला नव्हता. दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट हे कळतच नाही त्यांना. किती लोकांना कळालं होतं की हे काय म्हणा लागले, याचा अर्थ काय? आपलं इंग्रजी काय असतं? आपलं इंग्रजी असतं आंबा खातो पत्र लिहितो, आय गो टू स्कूल, माय मदर इज इल. इथंपर्यंत आपलं इंग्रजी जातं. ह्याचा अर्थच कळत नाही. दॅट विच कॅनॉट बी डन विदाऊट हे कळतच नाही, कारण वाक्याच्या रचनाच वेगळ्या पद्धतीनं केलेल्या असतात. पॅसिव्हची रचना आहे मित्रांनो, लक्षात येऊ द्या. अशा पद्धतीच्या रचनांचा अभ्यास ज्यावेळा आपण करतो त्यावेळा वरचं लिहिलेलं कळालं तर खाली आपण पर्याय शोधू शकतो. वरतीच लिहिलेलं काही कळालं नसेल तर खाली तुम्ही कितीही काही करा ते कळत नाही काय म्हणायचं आहे ते. यस, माझ्या मते माझा मुद्दा तुम्हाला कळाला असावा. कमॉन, गो फॉर द नेक्स्ट. पाठीमागचे सगळे जे प्रश्न होते ना, पाठीमागं आता याच्या पाठीमागं जे मी सगळे प्रश्न तुम्हाला घेतले ते रिपीट झालेले आहेत. कधी ना कधीतरी तुम्ही वाचलेले आहेत. कुठं ना कुठंतरी पॉलीअँड्री, पॉलीगॅमी हे शब्द कुठं ना कुठंतरी स्पाइक अँड स्पॅन ह्या फ्रेजेस येऊन गेलेले आहेत. बऱ्याच वेळा कुठं ना कुठं तुम्ही वाचलेले आहेत. हे कधीच बघितलेलं नाही. उत्तर त्याचं यायला हवं जे आपण कधीही बघितलेलं नाही, त्याचं उत्तम इंग्रजी आहे असा त्याचा अर्थ होईल. यस, ऑल राईट, ओके. आता तरी कळालं असावं मित्रांनो सी त्याचा ऑप्शन आहे. अशा पद्धतीचा रचनांचा मित्रांनो अभ्यास करायला शिका, तर मग ही उत्तरे यायला चालू होतील. टू कॅरी द कोल टू न्यू कॅसल, मित्रांनो काय उत्तर द्याल? SBI क्लर्क 2022चा प्रश्न. टू वर्क हार्ड, टू फिनिश अ जॉब, टू डू अननेसेसरी थिंग, और टू डू मिनिमल जॉब. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर कसं देणार आहात? यस धनश्री मॅडम, क्या बात, गुड, कॉंग्रॅच्युलेशन. कॅरी द कोल टू न्यू कॅसल. शेतकरी हब सी ऑप्शन, क्या बात. शेतकरी सर, यस. दिनकर सर सी ऑप्शन. भागवत सर सी ऑप्शन. ओके, वाचायचा प्रयत्न करा. प्रवीण भानो सर सी ऑप्शन, क्या बात.
अश्विनी मैडम सी ऑप्शन। सही जवाब के साथ आप सभी लोग जा रहे हो, बिल्कुल सही जवाब सी के साथ। टू कॅरी द कोल टू न्यूकॅसल। न्यूकॅसल हे एक शहर आहे जिथं कोळशाच्या खाणी आहेत, त्याच ठिकाणी मित्रांनो कोल घेऊन जाणे याचा मराठीतला अर्थ आपण जर काढला तर तो होईल समुद्रावरच पाऊस पडणे, म्हणजे समुद्रावर पाण्याची काहीच गरज नाही, तिथंच पाऊस पडणे असा त्याचा अर्थ होईल, ज्या ठिकाणी त्याची गरज नाही। अननेसेसरी थिंग्स, टू डू अननेसेसरी थिंग हे त्याचं उत्तर येईल मित्रांनो। वर्क हार्ड, फिनिश अ जॉब, ओके, मिनिमल जॉब हेही उत्तर येणार नाही। टू डू अननेसेसरी थिंग्स, ॲब्सोल्युटली करेक्ट। बऱ्याच लोकांचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आलंय। बऱ्याच वेळेला ही फ्रेज विचारली गेली, कॅरी द कोल टू द न्यूकॅसल हे शहर आहे। टू रीड बिटवीन द लाईन्स, काय उत्तर द्याल मित्रांनो? कॉन्सन्ट्रेट, टू रीड केअरफुली, टू सस्पेक्ट, टू ग्रास्प द हिडन मिनिंग, काय मित्रांनो उत्तर द्याल? या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ, कमान। कॅसल म्हणजे महाल, क्या बात, बिलकुल। न्यूकॅसल हे शहर आहे। यस, SSC, डी ऑप्शन, डी ऑप्शन, क्या बात। अक्षय सर डी ऑप्शन, दिनकर जाधव सर टू रीड केअरफुली, नो, हिडन मिनिंग, ओके। रीड बिटवीन द लाईन्स, दडलेला अर्थ काढणे, एखाद्या गोष्टीमध्ये दडलेला अर्थ किंवा त्याचा मतितार्थ काढणे असा त्याचा अर्थ होतो। वाक्य नेमकं वेगळंच असतं पण त्या वाक्याचा अर्थ मात्र नेमका वेगळा असतो, असं ज्यावेळेला सिच्युएशन असते त्यावेळेला म्हटलं जातं रीड बिटवीन द लाईन्स। राजकारणामध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळेला बघितल्या जातात की वाक्य नेमकं एखाद्या नेत्यानं वेगळं म्हटलेलं असतं पण त्याचा अर्थ मात्र नेमका वेगळा निघतो, अशा वेळेला ग्राफ द हिडन मिनिंग म्हणजे त्या गोष्टीच्या पाठीमागं दडलेला अर्थ जो आहे तो काढणे असा त्याचा अर्थ होतो। डी हा ऑप्शन। बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही फ्रेज आलेली आहे, न्यूजपेपरला तर ही बऱ्याच वेळा दिसते, तो रीड बिटवीन द लाईन्स, ओके, म्हणजे मतितार्थ काढणे असा त्याचा अर्थ होतो। डी हा ऑप्शन, अगदी लपलेला अर्थ शोधणे असा त्याचा अर्थ होतो, क्या बात, बिलकुल सही। याचं उत्तर मात्र मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? टू बी लास्ट इन द क्लाउड, टू मीट विथ वन्स डेथ, टू बी परप्लेक्स्ड, टू बी कॉन्सिल्ड फ्रॉम व्ह्यू, टू फाइंड वनसेल्फ इन अ व्हेरी अनकम्फर्टेबल पोझिशन, काय उत्तर द्याल मित्रांनो? 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत, कमान। यस, वेन द इन्क्रीज पॉवर थिंकिंग द पर्सन कॅन रीड बिटवीन द लाईन्स, यस, मतितार्थ काढणे, बरोबर। स्नेक इन द ग्रास, हिडन इनेमी, बरोबर। वा, टू बी लॉस्ट इन द क्लाउड, लॉस्ट, वा, लांब असतं ते उत्तर असतं असं समजून काही लोकांनी डी हा ऑप्शन निवडलेला आहे, क्या बात। लॉजिककडे गेल्यानंतरही बऱ्याच वेळेला उत्तर बरोबर असू शकतं। बऱ्याच लोकांना वाटलेलं आहे की लांब असतं ते उत्तर असतं, त्यामुळे बऱ्याच लोकांनी डी हा ऑप्शन निवडायचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळेला अशी गंभीर घटना घडू शकते की आपण लांब असणारं उत्तर निवडू शकतो आणि अशा वेळेला आपलं उत्तर मात्र 100% जर डी दिलं असेल तर ते चुकतं, ओके। याचं उत्तर आहे मित्रांनो लॉस्ट, हरवून जाणे, गोंधळून जाणे, परप्लेक्स्ड उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या। टू बी परप्लेक्स्ड, टू बी लॉस्ट इन द क्लाउड याचा अर्थ गोंधळून जाणे असा त्याचा अर्थ होतो। बऱ्याच लोकांनी उत्तर डी दिलेलं आहे। टू फाइंड वनसेल्फ इन व्हेरी अनकम्फर्टेबल सिच्युएशन, पोझिशन येणार नाही मित्रांनो। परप्लेक्स्ड याचा अर्थ आहे मित्रांनो गोंधळून जाणे, म्हणजे अशा पद्धतीच्या, आणि बऱ्याच वेळेला मित्रांनो ह्या विचारल्या गेलेल्या फ्रेजेस आहेत। जर तुम्ही आता ग्रामसेवकची तयारी करत असाल, 15च मार्काला इंग्रजी आहे मित्रांनो, अशाच पद्धतीच्या इडम्स फ्रेजेस 1-2 विचारल्या जातील की ज्या पाठीमागं झालेल्या परीक्षेमधल्या सर्व बघून जावा, तुम्हाला कुठेही मित्रांनो अडचण येताना दिसणार नाही। लक्षात घ्या, शब्दांचे अर्थ थोडेसे बघा तर ते कळायला चालू होईल। विच कॅन बी इझिली बिलीव्ड, यस, विच कॅन बी इझिली बिलीव्ड, क्रेड्युलस, क्रेडिटेबल, ट्रस्टवर्दी, क्रेडिबल, मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं?
क्रेडिबल, क्रेडिटेबल, विच कॅन बी इझिली बिलीव्ड. वाव, इथंच उत्तर आपल्याला यावं लागेल. प्रवीण सर सी, सिद्धार्थ सर डी, भारती मॅडम सी, ट्रस्टवर्दी. यस, बऱ्याच लोकांनी बिलीव्ह म्हटल्यानंतर काही लोकांनी उत्तर दिलेलं आहे ट्रस्टवर्दी. यस, सी ऑप्शन काही लोकांनी दिला आहे आणि हे उत्तर मित्रांनो अगदी चुकीचं आहे. ओके, क्रेडिबल नाही मित्रांनो. दॅट विच कॅन बी इझिली बिलीव्ड. इझिली बिलीव्ड ठेवणारा माणूस मित्रांनो जो असतो तो भोळा माणूस असतो आणि भोळा माणूसच सहजासहजी प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. उत्तर मित्रांनो याला पाहिजे क्रेड्युलस. हे उत्तर मित्रांनो अगदी बरोबर. क्रेड्युलस याचा अर्थ मित्रांनो भोळा. ट्रस्टवर्दी याचा अर्थ आहे विश्वसनीय. इझिली बिलीव्ड, जो माणूस इझिली एखाद्या गोष्टीवर बिलीव्ह करतो तो भोळा असतो आणि भोळा असण्यासाठी इंग्रजीत शब्द आहे क्रेड्युलस. त्यामुळे उत्तर मित्रांनो क्रेड्युलस यायला पाहिजे. साधा भोळा. क्रांती मॅडम इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो अशा पद्धतीचे शब्द आपण 10 वाजता बघालोय. एक वही एक पेन घ्या, ते लिहून काढा, सतत बघा, कारण हेच प्रश्न कुठं ना कुठं तरी तुम्हाला दिसायला चालू होतील की ज्यावेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता. यस, पुढचा शब्द किंवा इडम वन हू कट्स प्रेसियस स्टोन्स. बघा काय म्हटलेलं आहे, वन हू कट्स प्रेसियस स्टोन्स. ओके, फिलॅटेलिस्ट, ड्रोवर, लॅपिडिस्ट का आर्किलिस्ट. मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ. पहिल्यांदा त्याचा अर्थ काही समजतोय का बघा. यस, ए ऑप्शन फिलॅटेलिस्ट. गलीब. वाह. ए ऑप्शन. वाह सोहम सर, ए ऑप्शन. सी ऑप्शन साहेबराव, सी ऑप्शन. मित्रांनो पहिल्यांदा याचा अर्थ तुम्हाला कळालाय का? वन हू कट्स प्रेसियस स्टोन्स काय आहे? याचा अर्थ काय आहे मित्रांनो? काही स्पेसियस स्टोन्स असतात. स्टोन्स म्हणजे दगड. तुम्हाला माहित आहे अंगठी वगैरे असते, त्या अंगठी कोरलेल्या वगैरे अंगठी असतात की ज्या तुम्ही हातात वगैरे घालतात बघा, त्याला स्टोन्स असा शब्द वापरला जातो. जड जवाहीर ज्याला म्हटलं जातं त्याच्यावर जे काय कोरणारा असतो त्या कोरणाऱ्याला काय म्हणतात? हा मित्रांनो तिकीट गोळा करणारा वगैरे असतो, हे होणार नाही. ड्रोवर याचा अर्थ मित्रांनो हाकणारा, जनावर वगैरे जो हाकत घेऊन जातो त्याला म्हटलं जातं मित्रांनो डोवर. आणि उत्तर मित्रांनो आहे लॅपिडिस्ट. हे उत्तर आहे मित्रांनो. ऑक्लिस्ट याचा अर्थ आहे मित्रांनो डोळे चेक करणारा, त्याला ऑक्लिस्ट म्हटलं जातं. म्हणजे जड जवाहीर जे असतात ओके त्याच्यावर कलाकुसरीचं काम करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं लॅपिडिस्ट. वन हू कट्स प्रेसियस स्टोन्स. ओके, म्हणजे या बाजू मित्रांनो आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. अशा पद्धतीचे शब्द विचारले जातात की जे आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, फिलॅटेलिस्ट, ड्रोवर इज देअर, ऑक्लिस्ट डोळे तपासणारा माणूस लक्षात घ्या, हे आपल्याला माहिती पाहिजे. लॅपिडिस्ट हा शब्द आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेला असे शब्द आपण कधीही वाचनात आलेले नसतात आणि म्हणून अडचण येते. म्हणून हे सगळे शब्द मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. प्रेसियस स्टोन्स वरून मित्रांनो लक्षात ठेवा, अंगठ्या वगैरे ज्या घातल्या जातात ते स्टोन्स असतात, त्याच्यावर कोरीव काम करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं लॅपिडिस्ट. टू फ्लॉग अ डेड हॉर्स, टू ॲक्ट इन अ फुलिश वे, टू वेस्ट वन्स एफर्ट्स, टू रिवाइव इंटरेस्ट इन अन ओल्ड सब्जेक्ट और टू रिव्ह्यू ओल्ड मेमरीज. काय मित्रांनो उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ. वाचून बघा तुम्हाला काय सुचतंय का. नेवर हर्ड दिस वर्ड. ओके, चेक करून बघू शकता. यस, क्या बात. व्यर्थ प्रयत्न करणे. यस, बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही फ्रेज PSIला सुद्धा ही फ्रेज विचारलेली आहे. यस, बी ऑप्शन.
ओके, रामजी सर इज सिंह बी ऑप्शन, क्या बात। प्रवीण सर सेकंड ऑप्शन, बधाई हो आप लोगों का, बहुत सही जवाब। यस, फ्लॉग या शब्दाचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, फ्लॉग म्हणजे बदडून काढणे, बेदम मार देणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो। बीट या शब्दाला हा समांतर होऊ शकतो। फ्लॉग द डेड हॉर्स, मेलेल्या घोड्याला मारणे, म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही इफर्ट्स करायला की ज्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, म्हणजे याचा अर्थ होईल मित्रांनो वेस्ट वन्स इफर्ट्स, हा त्याचा अर्थ होईल। ओके, रिव्ह्यू इंटरेस्ट इन अन ओल्ड सब्जेक्ट होणार नाही, रिव्ह्यू ओल्ड मेमरीजही होणार नाही, त्यामुळे ऑप्शन बी, बऱ्याच लोकांचा ऑप्शन मित्रांनो बी अगदी बरोबर आलेला आहे। मित्रांनो अशा बऱ्याचशा फ्रेजेस मित्रांनो तुम्हाला रिपीट होताना दिसतील, पण शब्द मी तुम्हाला सांगितला लॅपिडिस्ट, इरेवोकेबल असे जे शब्द आहेत हे शब्द पुन्हा पुन्हा मी तुमच्या कानावर टाका लागलोय। गॅरलस, ओके, आउटस्पोकन, हे शब्द मित्रांनो कानावर पडणं खूप गरजेची गोष्ट आहे। मराठीतले शब्द तुम्हाला काय येतात, तुम्ही ते पुस्तकातून वाचलेले आहेत का तुमच्या सतत कानावर पडलेले आहेत? म्हणून मी सतत सांगतो मित्रांनो, इंग्लिश न्यूज तुम्ही बघत चला, भले त्यातल्या 10% तुम्हाला कळतील, पण त्या न्यूज तुम्हाला त्या शब्दाच्या जवळ घेऊन जातील। जर तुम्ही हा प्रयोग 1 महिना जर केला, दररोज 20 मिनिट जर तुम्ही इंग्रजी बातम्या ऐकत गेला, तर तुमच्या इंग्रजीमध्ये प्रचंड सुधारणा होताना दिसेल। मी पुन्हा एकदा सांगतो, कारण हे सगळे प्रयोग मी स्वतः केलेले आहेत, बिकॉज आय एम फ्रॉम मराठी बॅकग्राऊंड। मला माझे प्रॉब्लेम कॉलेजला असताना कळाले होते, त्यामुळं मी त्या गोष्टीसाठी इतका हापापलेलो होतो की दररोज बातम्या ऐकणे, दिस इज ऑल इंडिया रेडिओ, द न्यूज रेड बाय सो अँड सो, हे जे वाक्याचं प्रोनाउन्सिएशन त्यांचं जे होतं ते कानात अक्षरशः विष भिनल्यासारखं ते भिनून गेलेली गोष्ट आहे माझ्यात। त्या सतत ऐकल्यामुळं तोच प्रकार माझ्या बाबतीत, म्हणजे बोलत असताना सुद्धा शब्दांचे उच्चार कसे ते ऐकून 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 बिंबत गेलेलं आहे। आणि हे बिंबायचं असेल तर स्वतःला इफर्ट्स करावे लागतील, आणि इफर्ट्स करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो, की आपण नको त्या गोष्टी व्हॉट्सअप आणि ट्विटरवर बघत असतो, त्यापेक्षा 20 मिनिटं जर तुम्ही न्यूज ऐकल्या, न्यूज ऐकायचे आहेत, फक्त ऐकायचे आहेत, त्याचा अर्थ कळो अथवा नाही कळो, हळूहळू मेंदू त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करायला मित्रांनो सुरुवात करतो। दररोज 20 मिनिटं 15 मिनिटं ते ऐकत गेला तर हे इरेवोकेबल हे लगेच कळायला चालू होतं, गॅरलस हे लगेच कळायला चालू होतं, आउटस्पोकन हा शब्द लगेच आपल्याला कळायला चालू होतो, कारण तो शब्द कानावर पडतो। मेंदू 2 गोष्टी सतत शिकत असतो, ज्याच्यातून ती म्हणजे पहिली गोष्ट ज्याला ती दिसते ती एक गोष्ट शिकत असतो, आणि दुसरी गोष्ट त्याला जे ऐकू येतं ती गोष्ट मित्रांनो तो ग्रास करत राहतो। मेंदूच्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, दिसणं आणि ऐकणं। या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुमचे व्होकॅब अगदी स्ट्रॉंग होताना दिसेल। हा प्रयोग तुम्ही 1 महिन्याकरता करून बघा, तुम्हाला कुठेही अडचण येताना मित्रांनो दिसणार नाही। यू हॅव टू लिसन दिस थिंग रिगोरसली, यू विल डेफिनेटली अपलिफ्ट युअर इंग्लिश, नो इश्यूज अट ऑल। गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन। हां, हे सांगायला मी विसरत नाही मित्रांनो, हा माझा कमर्शियल भाग आहे, लक्षात ठेवा। हे मी सतत सांगत असतो की 399 रुपयाला आपली एक बॅच 1,500 प्रश्नांची चर्चा PDF उपलब्ध, सखोल विश्लेषण कसं असतं ते तर तुम्ही बघायला लागलाय। अशाच पद्धतीचं हे सगळं विश्लेषण त्या बॅचमध्ये राहील। आणि IBPS TCS पॅटर्न खालची व्होकॅबची बॅच आहे 499 रुपयाला, ती सुद्धा त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता, ही बॅच तुम्हाला मिळू शकते फक्त 499 रुपयाला। यस, प्रश्न काय, आणि हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल मित्रांनो, ते म्हणजे AK फाउंडेशन नावाचं ॲप आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड केलात की हे सगळं तुम्हाला बघायला मिळू शकतं। ओके, प्रश्न मित्रांनो काय आहे पुढचा बघा। यस, हश मनी हे विचारलेलं आहे, बऱ्याच परीक्षांना हे विचारलेलं आहे, काय उत्तर द्याल? मनी ओव्हरड्यू, इझी मनी, मनी अर्न बाय रॉंग मीन्स, की ब्राइब पेड टू सिक्युअर सायलेन्स? या बात मित्रांनो, काय उत्तर द्याल? काही सुचतंय का बघा या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता, कम ऑन। यस, सोमनाथ सर इज डी, क्रांति मैडम 3rd, धनश्री मैडम डी, SSC C, मनी अर्नड बाय रॉंग मीन्स, वाव। बादल सर इज सेइंग सी ऑप्शन। बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही SSC कडे तरी विचारलेच, पण MPSC खाली सुद्धा ही फ्रेज मित्रांनो विचारले गेले, बऱ्याच परीक्षांना ही फ्रेज विचार। हश मनी म्हणजे काय? तर हश मनी याचा सरळ अर्थ आहे मित्रांनो असे पैसे
की प्रकरण दाबून टाकण्यासाठी दिलेला पैसा. आता जे काय प्रकरण पुण्यात जे चालू आहे ते प्रकरण दाबून टाकण्यासाठी पोलिसांना जर पैसे दिले असतील तर त्याला म्हटलं जातं हश मनी. कारण तुम्ही काहीच बोलू नका, त्या न बोलण्यासाठी मित्रांनो ज्यावेळा पैसे दिले जातात, एखादं प्रकरण गंभीर आहे ते उघडच होऊ नये, म्हणजे एखादी गोष्ट उघड होऊ नये, सायलेन्स राहावा, ती गोष्ट दाबून टाकण्यासाठी जे पैसे दिले जातात त्याला म्हटलं जातं मित्रांनो हश मनी. आता इतकं समजून सांगितल्यानंतर तरी कळालं पाहिजे, मनी ओव्हरड्यू येणार नाही, इझी मनी येणार नाही, मनी अर्न्ड बाय रॉंग मीन्स होणार नाही, चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे होणार नाही, ब्राईब म्हणजे लाच, पेड टू सिक्युअर सायलेन्स, ओके, शांत राहण्यासाठी, गप्प बसण्यासाठी दिलेला जो पैसा असतो, दिलेली जी लाच असते तिला म्हटलं जातं मित्रांनो हश मनी. बऱ्याच परीक्षांना ही इडम विचारले गेले, MPSC खाली सुद्धा ही फ्रेज मित्रांनो विचारले. म्हणजे अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस हे आपण ऐकत गेलो तर मित्रांनो यायला चालू होतील. अशाच पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस सतत आलेल्या आहेत आणि मी हे बोलतो हे खरं का खोटं जर तुम्ही MPSCचे पेपर्स तपासून बघितले, वोकॅब जर तपासून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं पुन्हा पुन्हा रिपीट होताना मित्रांनो तुम्हाला दिसेल. म्हणून मी सतत सांगतोय की अशा पद्धतीचा अभ्यास. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे इतकं सगळं सांगितल्यानंतर 1-2 वेळा जरी हे तुम्ही बघितलं तर सहज लक्षात राहील. कारण माणूस कशातून लक्षात ठेवतो, वाचनातून का चर्चेतून? तुमच्या लक्षात बाब येते का? आपण 10 वाजता का एकत्र येतोय? बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही हे पुस्तकातून वाचू. मित्रांनो पुस्तकातून वाचणं आणि चर्चेतून गोष्ट कळणं या जमीन आसमानचं अंतर आहे. चर्चेतून जी गोष्ट आपल्याला कानावर पडते ती लॉंग टर्मला मित्रांनो लक्षात राहते, पण पुस्तकातली गोष्ट वाचून नाही लक्षात राहत. कारण डायलॉगिंग हे माणसाला खूप योग्य पद्धतीनं तो शब्द आतपर्यंत पोहोचवण्याकरता मदतगार ठरतं. म्हणून मी सतत सांगतो हश मनी कळालं, गॅरिलस कळालं, आउटस्पोकन कळालं, स्पाइक अँड स्पॅन कळालं, हे जे आहे सतत कानावर पडल्यामुळं लक्षात राहणार आहे. बोर तर होत नाहीत ना तुम्ही, कारण मी तेच शब्द पुन्हा पुन्हा तुमच्या कानावर टाकालोय. किंबहुना मेंदूला वाटलं पाहिजे की आता हे मला कळालंय, आता पुन्हा नको तू सांगू मला हे कळालंय, मला हे माहीत आहे. मेंदू ज्यावेळा आतून असा आवाज देतो की बस झाला आता हे मला कळालेलं आहे, पुन्हा सांगू नको, माझ्या ते कायमचं लक्षात राहिलेलं आहे. हे ज्या वेळेला मेंदू आतून सांगेल त्यावेळा तुम्ही ते थांबवू शकता, नाहीतर तुम्ही ते सतत सांगा जेणेकरून मेंदू ती गोष्ट आत रजिस्टर करेल. यस, टू पे वन बॅक इन द सेम कॉइन. मित्रांनो काय उत्तर द्याल? बघूया 4 पर्याय तुमच्यासोबत. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता परत एकदा 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. टू प्रोवोक अ पर्सन टू क्वारल, टू ऑफर अनदर पोलाइट, ओके, टू रिटॅलिएट, टू गिव्ह अ वर्ड ऑफ एनकरेजमेंट ऑर प्रेज टू अनदर. मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत उत्तर देण्याकरता. कम ऑन. सर बाजूला व्हा असं कोणीतरी म्हणतंय मला. यस, मी बाजूलाच होईन 100%. दिनकर सर थँक्यू व्हेरी मच. सारंग सर गुड इव्हनिंग. डी ऑप्शन लंबा होता है वो सही जवाब होता है. क्या बात. सोहम सर सी ऑप्शन, जयराम सर ये ऑप्शन. काय मित्रांनो उत्तर द्या? पे वन बॅक इन द सेम कॉइन. सी ऑप्शन, क्या बात. ए ऑप्शन. आता बऱ्याच वेळेला याचे अर्थ कळणं खूप गरजेचे होते. पे वन बॅक, पे करणे, बॅक, परत बॅकला पे करणे, देणे. इन द सेम कॉइन, जशास तशी वागणूक देणे. आपण आपल्याला कदाचित शाळेत शिकवलेली एक इडम तुम्हाला आठवत असावी, टिट फॉर टॅट, जशास तशी वागणूक देणे. राईट, जसं तू मला वागणूक दिलीस तशीच मी तुला वागणूक देईन. मित्रांनो ही इडम बऱ्याच वेळेला सीमेवर वापरली जाते. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं त्यावेळेला मित्रांनो ही बाब वापरली जाते. टू पे वन बॅक इन द सेम कॉइन.
इन द सेम कॉइन, जसं तू मला वागणूक दिलीस तशीच मी सेम वागणूक तुला देईन. प्रोव्होक या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो चिथावणी देणे. एखाद्या माणसाला भांडण करण्याकरता चिथावणी दिली जाते, हे तर होणार नाही. ऑफर अनादर पोलाइट, ओके, हे काहीतरी वेगळंच झालेलं आहे, याचा काही संबंधच नाही, टायपिंगमधली मिस्टेक आहे. टू गिव्ह अ वर्ड टू एनकरेजमेंट ऑर प्रेज टू अनादर, काही लोकांना वाटलं होतं की लांब असतं ते उत्तर असतं, बऱ्याच वेळा असा अंदाज आपला चुकू शकतो. मित्रांनो, टू रिटॅलिएट हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. रिटॅलिएट हा शब्द वापरला जातो जशाच तसं उत्तर देण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मित्रांनो, उत्तर येणार आहे सी. बऱ्याच लोकांनी मित्रांनो उत्तर दिलेलं आहे. ईट का जवाब पत्थर से, क्या बात, जशाच तशी वागणूक देणे. रिटॅलिएट, रिटॅलिएशन नाऊन तयार होतं, हे वर्ब तयार आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीची उत्तरं काढता येण्याकरता आपल्याला शब्दांची माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. सीमेवर ज्यावेळा पाकिस्तान आणि इंडिया याच्यामध्ये ज्यावेळा वाद होतात किंवा त्या पद्धतीनं ज्यावेळा युद्धाचा मोहाल असतो त्यावेळा रिटॅलिएशन हा शब्द तुम्हाला दिसतो. रिटॅलिएट म्हणजे जशास तसं उत्तर देणे, अशा पद्धतीनं हा शब्द वापरला जातो. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे शब्द मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय. वापरातले शब्द सतत परीक्षेला येणारे शब्द आहेत मित्रांनो. रिटॅलिएट हा शब्द लक्षात ठेवा. प्रोव्होक हा शब्द लक्षात ठेवा. चिथावणी देणे, एखाद्याला उचकवणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. बऱ्याच वेळेला विधानं करत असताना दुसऱ्याला राग येईल अशा पद्धतीनं बोलणे, त्याला प्रोव्होकेशन असं म्हटलं जातं. प्रोव्होकेटिव्ह वर्ब आहे. वेगवेगळे शब्द मित्रांनो आज तुम्हाला ऐकायला मिळतील. टू पुल वन सॉक्स अप, स्टेनोग्राफर 2019, टू प्रिपेअर, टू ट्राय हार्ड, टू ग्रेट रेडी, ऑर टू रेस्ट. मित्रांनो, काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? कमान. यस, क्या बात, बी ऑप्शन दिलेला आहे भागवत सर. कॅप्टन जॅक यांनी अंदाज बांधलेला आहे सी ऑप्शन असावा. यस, विनोद सरांनी सुद्धा अंदाज बांधलेला आहे सी ऑप्शन. सोमनाथ सरांनी मात्र बी ऑप्शन निवडलेला आहे. यस, एस एस सी, बी ऑप्शन परीक्षेला आलेली फ्रेज आहे मित्रांनो. बऱ्याच परीक्षांना अशा फ्रेजेस दिसतात. सॉक्स अप घेणे याचा अर्थ मित्रांनो एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेणे, आणि मेहनत घेण्यासाठी मित्रांनो शब्द आहे ट्राय हार्ड, हा उत्तर आहे. बऱ्याच लोकांनी अंदाजानं सॉक्स वर घेणे याला गेट रेडी म्हटलं आणि हेच बरोबर चुकीचं ठरलं. ट्राय हार्ड, लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेणे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. पुल वन सॉक्स अप, ओके. परीक्षेत यश मिळवण्यासाठी टू पुल वन सॉक्स अप म्हणजे खूप मेहनत घेणे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. लक्षात ठेवा, तुमच्या परीक्षेकरता अत्यंत महत्त्वाचं अशाच पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस विचारले जातात. जंबल राहतात, आपण अंदाजानं काही गोष्टी करत राहतो आणि आपल्या चुकू शकतात. लाईफ हिस्ट्री ऑफ अ पर्सन रिटन बाय अनादर, खूप सोपा प्रश्न. ॲटोबायोग्राफी, बायोग्राफी, बिब्लिओग्राफी और मेमॉयर. मित्रांनो, काय उत्तर द्याल? काहीच सांगायची गरज नाही मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ते म्हणजे बायोग्राफी. ॲटोबायोग्राफी म्हणजे याचा अर्थ स्वतःच लिहिलेला आहे. त्याचा अर्थ कोणाला माहीत आहे का? मेमॉयर. मेमॉयर या शब्दाचा अर्थ कोणी सांगेल का? बघून सांगितला तरी काही अडचण नाही. एक नवीन शब्द शिकल्याचं समाधान तुम्हाला दिसेल. मेमॉयर शब्द बऱ्याच लोकांनी बघितला नसेल, पण बघून घ्या. शब्द नवीन आहे पण खूप सोपा शब्द आहे. मेमॉयर म्हणजे बघून सांगू शकता काय त्याचा अर्थ होईल. कमान. मेमॉयर, बी ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्या बात, मेमॉयर. पण हा शब्द मला पाहिजे. यस, मेमॉयर.
यस, क्या बात, यादे. संस्मरण ज्याला म्हणतात, मेमरीवरून मित्रांनो हा शब्द आहे जो आपल्याला माहिती पाहिजे की मेमॉयर म्हटलं जातं. यस, अगदी बरोबर. नवीन शब्द आहे मित्रांनो, ओल्ड मेमरीज. क्या बात, बिलकुल. मेमॉयर म्हणजे असे शब्द मित्रांनो येणं, मेमरीवरून हा शब्द आहे. म्हणजे अशा शब्दांना आपण ऐकत चाललेलो आहोत. रात्रीचे मित्रांनो 10 वाजलेत आणि 10 वाजता आपण आपल्या मेंदूवर काही नवीन शब्द आपण ठळकपणे रुजवायला लागलेलो आहोत. मी तुम्हाला पाठ करायला सांगत नाही आहे, मी तुम्हाला ऐकायला सांगतोय. आणि ऐकणं ही कला आहे. मराठी भाषेतले शब्द तुम्ही पाठ करून शिकलेले नाही आहात, ऐकून शिकलेले आहात. त्यामुळे ऐकणं ही कला आहे. लहान मूल ज्या तीव्रतेने ऐकतं, ती तीव्रता मित्रांनो आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी ती इंटेन्सिटी, ती तीव्रता कमी होत जाते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लहान मूल एक भाषा 4 वर्षात शिकतं. म्हणजे गंमत काय आहे बघा थोडंसं सायकोलॉजिकली, की 4 वर्षात एखादं मूल भाषा बोलायला लागतं. ते मूल गरिबाचं असो किंवा श्रीमंताचं, 4 वर्षात ते मराठी बोलायला लागतं. आपण 25 वर्ष प्रयत्न करायला लागलोय, अजूनही आपल्याला ह्यातलं काही येत नाही. याचा अर्थ काहीतरी पद्धत चुकीची आहे. कारण भाषा ही पुस्तकातून नाही शिकता येत, ऐकून शिकता येते. आणि ऐकण्याचे आजकाल बरेच चॅनल्स उपलब्ध आहेत तुमच्याकडं. त्या सगळ्याचा जर तुम्ही वापर केला तर उत्तम पद्धतीची होकॅब तुमची तयार होते. परीक्षेला आल्यानंतर 15 दिवसात होकॅब होत नसते, फक्त त्याची रिव्हिजन होऊ शकते. इतकंच मी तुम्हाला सांगेन. म्हणून मी सतत सांगत राहतोय की हे सगळं तुमच्या पातळीवर तुम्ही चालू ठेवत असाल तर इंग्रजी शिकण्याची गंमत वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दिसायला चालू होईल. पुढचा शब्द मित्रांनो काय बघा, टू बाईट वन्स लिप्स. ओके, काय उत्तर द्याल? टू बी अँग्री, टू फील सॉरी, टू हॅव डाऊट, टू लाफ ॲट अदर्स. काय मित्रांनो उत्तर द्याल? कमॉन. व्हेरी सिंपल क्वेश्चन. यस, व्हेरी गुड. उत्तर अगदी सोपं आहे मित्रांनो. सोमनाथ सर इज सेइंग ए ऑप्शन. यस, टू बी अँग्री, बाईट वन्स लिप्स, रागवणे. यस, रागवणे, सी ऑप्शन. यस, क्या बात, ए ऑप्शन. ओठ चावणे याचा अर्थ काय होतो? रागावले तर ओठ खाणे. यस, क्या बात, अगदी बरोबर आहे मित्रांनो. टू गेट अँग्री होऊ शकतं, टू बी अँग्री हे त्याचं उत्तर येईल. खूप सोपी इडम होती की ज्या पद्धतीनं आपण मराठीत विचार करतो त्या पद्धतीनं विचार करत गेला तर अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेसचा अर्थ काढणं मित्रांनो सोपं जातं. अशाच पद्धतीनं मित्रांनो आपण चर्चा करत राहणार आहोत. आजच्यासाठी याच ठिकाणी आपण थांबू. 11 वाजलेत मित्रांनो. IBPS पॅटर्न, TCS पॅटर्न आणि MPSCच्या बॅचेसचा तुम्ही विचार करू शकता. वोकॅबची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. येणाऱ्या सगळ्या परीक्षांकरता ह्या बॅचेस आहेत. दररोज रात्री आपण 10 वाजता अशाच पद्धतीनं नवीन प्रश्नांसोबत भेटत राहणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन प्रश्नांसोबत, नवीन शब्दांसोबत गप्पा मारण्यासाठी रोज रात्री 10 वाजता. थँक्यू व्हेरी मच.